रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. 1.5 लाख रुपये खर्च केला मी रासायनिकला. बरं. ती तरी बाग फेल गेली. रामकृष्ण हरी मित्रांनो, राम ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आहे. मी राम ॲग्रोटेक तालुका प्रतिनिधी विक्रम सावंत. आज आपण अशा एका बागेमध्ये आलेलो आहोत की आपल्या राम ॲग्रोटेकचे प्रतिनिधी शाहबाज शेख सरांनी याला मार्गदर्शन केलेलं आहे. सर, आपले शेतकरी मित्रांना ओळख करून द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राम ॲग्रोटेक प्रतिनिधी शाहबाज शेख शिपा ॲग्रो खुडूस याच्या माध्यमातून आपण तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी डाळिंबीच्या प्लॉटवर आलेलो आहोत. तर चला आपण शेतकरी बंधूंची ओळख करून घेऊया. दिलीप शिवाजी मस्के, मुक्काम पोस्ट, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझा व्यवसाय शेती आहे आणि पूर्ण वेळ शेती करतो. याच्या अगोदर मी रासायनिकचं हे केलं होतं बरं का, रासायनिकवर थोडा उपयोग केला. आपण तुमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये उभा आहे. हा बागेचा पहिला बरं आहे. झाडं लावून आता किती दिवस झालेले आहेत? आज एक 2 वर्ष झालेले झाड लावून. तरी म्हणजे आज 2 वर्षाची पूर्ण झाड आहे. 2 वर्षाची पूर्ण झाड. आता तुम्ही ह्या बागेला राम ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरण्याच्या आधी बाग धरली होती का? ही पहिल्या सुरुवातीला तुम्ही राम ॲग्रोटेक वापरली? रासायनिक बाग फेल गेली माझी. 1.5 लाख रुपये खर्च म्हणजे केला. आता आमच्या शेख साहेबांनी राम ॲग्रोटेकचे उत्पन्न द्यायच्या अगोदर तुम्ही रासायनिकवर याचा भर धरलेला होता. धरला होता. पण काय विषय होता? म्हणजे काय नेमकं त्यावेळेस 1.5 लाख रुपये खर्च केला मी रासायनिकवर. रासायनिकला. ती तरी बाग फेल गेली. मी नंतर परत रिपीट राम ॲग्रोटेकचं म्हणजे संपर्क साधला बर. आणि त्याच्यानं मार्फत सगळं प्रॉडक्ट चालू केलं राम आता ॲग्रोटेक. ही रोप तुम्ही जी लागण केली सुरुवातीला, हे अंतर आणि हे अंतर किती? 12-7 आहे. 7-12ची लागण. 12 बाय 7 वर 12 बाय 7 12 वरची फूट लाईन मधलं अंतर आहे. 7 फूट फूट. रोपाला. झाडाची संख्या किती आहे टोटल? एक 1150 रुपये आहेत. म्हणजे 1150 रोपाची संख्या आहे. 1150 रुपये. बरं, आता तुम्ही रासायनिकला 1.5 लाख रुपये खर्च केलता म्हणून सांगता की बाग फेल गेलती. बाग फेल गेली. त्याच्यानंतर राम ॲग्रोटेकची उत्पादनं तुम्ही बाग नंतर छाटून धरायला वापरायला चालू केली का तशी चालू केली? बाग छाटली परत रिपीट म्हणजे दुसऱ्यांदा नंतर चालू केले प्रॉडक्ट वापरायला. बरं. म्हणजे पूर्ण नियोजन तुम्ही नवीन केलंय. नवीन. आता तुम्ही ज्यावेळेस रासायनिक वरती सुरुवात केली त्यावेळेचा थोडा अनुभव सांगा किंवा रासायनिक ज्यावेळेस वापरत होता त्यावेळेस मार्गदर्शन कोणाचं घेत होता? नाही, मार्गदर्शन असं कुणाचं नव्हतं. आणि फक्त सांगाल त्याचं आपण औषध आणून वापरले. म्हणजे मटेरियल वगैरे वापरलेलं आहे ते वापरलं. म्हणजे दुकानातून जसं मटेरियल दिलं रासायनिकचं तसं तसं घेऊन आणि वापरलं. सोडायचं. पण खर्च जास्त आहे बरं का, रासायनिकला खर्च जास्त आहे. जास्त आहे. आणि जास्त result? खर्च. रिझल्ट आता बागच फेल गेली तर. बागच पैसे पाण्यात. पैसे 1.5 लाख रुपये गेलेत पाण्यात. तर थोडं शेतकरी मित्रांनो, मी पहिल्यांदा आलतो तेव्हा यांची मानसिकता म्हणजे डाळिंबी पिकच डोक्यात आहे अशी यांची मानसिकता झालती. आणि पहिल्यांदा झाडाकडे आल्यावर यांचं स्टोरेज टेस्टपासून आपण यांना पूर्ण नियोजन वरनं आपण 052 60 स्प्रे देऊन काडी पकवून नंतर छाटणी करून आपण नंतर यांना बाग धरायला लावली. आणि आजपर्यंत ह्यांच्याकडे बिल आहेत 35,000 रुपयात बाग अशी पूर्ण लोड करून टाकली आहे. फक्त 35,000. तुम्ही ज्यावेळेस रासायनिक वापरलं 1.5 लाख रुपये खर्च केला, लॉस गेला, त्यावेळेस मानसिकता अशी झाली की डाळिंबाचं पीक सोपं नाही. खर्च करायची माझी तयारी होती, पण पूर्ण पण नुसतं नाही साहेब, ऐका खर्च ना, करून नुसता उपयोग नाही शेतकरी काय कुठलाच खर्च करायला मागं पडत नाही, पण ती खर्च करून त्याचा बेनिफिटच मिळाला नाही समाधानकारक काय. रिझल्ट बी मिळाला पाहिजे. पण मला सांगा साहेब, तुम्ही सांगता की रासायनिक केलं, रासायनिक मध्ये आणि ह्या राम ॲग्रोटेकच्या उत्पादनाचा काय फरक वाटतोय तुम्हाला? मला वाटतं रासायनिकपेक्षा 70-80% ह्याचं प्रोडक्ट म्हणजे कव्हर करते. म्हणजे खर्च कमी आहे रासायनिक पेक्षा. 30% खर्च तर कमी आहे. रिझल्ट चांगला आहे. हा महत्वाचा मुद्दा महत्वाचा आहे की result चांगला आहे. खर्च कमी होतोय म्हणून रिझल्ट कमी येतोय असं काय नाही, रिझल्ट रासायनिक जबरदस्त. पेक्षा रिझल्ट कसं काय? फक्त कंपनीने एक करावं बरं का, हा या प्रोडक्टमध्ये हा, म्हणजे क्वालिटीत बदल करू नये. कॅमेरा पुढे सांगतो साहेब बरं का. हा, रामा quality- ॲग्रोटेकला 10वं वर्ष चालू आहे. रामा ॲग्रोटेक मध्ये क्वांटिटीला महत्व दिलं जात नाही. क्वालिटी पहिल्या दिवसापासून जी आहे आजपर्यंत 10 कारण वर्ष काय होतं झालं. माहिती आहे का, खप जास्त आहे म्हणून जर क्वालिटीत जर फरक केला ना मग परत त्रास तसं होईल. जर काय असतं तर तुम्ही रोज येऊन नाही, इथून पुढं हा, इथून पुढं क्वालिटीत फरक नाही. हो, 100 नाही 1000% क्वालिटीत 1% ही फरक पडणार नाही. रिझल्ट मात्र जबरदस्त आहे बरं का. तुमची ही बाग किती वर्ष चालणार आहे? म्हणजे किती वर्षापर्यंत तुम्ही डाळिंब चालवणार आहे? जोपर्यंत आज चालते तोपर्यंत चालवणार ना. आता ते जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येतो तोपर्यंत काय म्हणायचं? साहजिकच आहे की. आणि तुम्ही कटाळा चाल डाळिंब काढून आणि साहेब, तुम्हाला आमच्या
खुडसगावचे प्रतिनिधी शाहबाग शेख सरांनी मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणणं किंवा आज तुमच्या जी झाडाची कंडिशन आहे आज झाडावर किती आता प्रमाणात अशा अवस्था आहे बरं का मी 8 दिवसाला म्हणजे मी लक्ष देण्यापेक्षा हे जास्त लक्ष देतात आणि आज ह्यांनी मला- झाडाला सेटिंगची क्वांटिटी किंवा सेटिंग संख्या कशी काय आहे? सेटिंग एक नंबर आहे अगदी झाडा समाधानकारक setting झाली आता हे बघा पाहिजे. झाडा मान कसलं सेटिंग अजून काय पाहिजे झाडाला शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय कसलं पहिल्या setting आहे ही? भाराची झाड आहेत पूर्णपणे संपूर्ण काडीला माल आहे आज तुम्ही सेटिंग पहिल्या वर्षात आहे पहिलंच पीक आहे म्हणजे पहिलं रासायनिक फेल गेलं हे कशाची कामाला आज दिसते ही हे सेटिंग सगळं रामायग्रोटेकच आहे रामायग्रोटेक तर शेतकरी मित्रांनो मी यांच्या बागेत सुरुवातीला आलतो त्यावेळेस यांची मानसिकता खर्च करायची नव्हती आणि झाडावर अशी तेजगी किंवा काय असं म्हणजे ह्यांच्या म्हणजे झाडाकडे बघून यांना वाटत नव्हतं की ह्या झाडाला एवढा माल लागेल किंवा काय तर आपण सुरुवातीला यांना रेस्टमध्ये आपलं बायोसमृद्धी ऑल इन वन दिलं तर परत 0-0-0-50 0-52-34 0-60 स्प्रेला रामाचं राम ॲग्रोटेकचं आपण काडी पकवून याला नंतर ह्याला आपण सुरुवातीपासून पहिल्या पाण्यापासून ह्याला फॉस्फरिक रूट मॅजिक नंतर डाळिंब स्पेशल मायक्रोटन रूट मॅजिक नंतर आपण याला वरनं रामा मॅजिक स्टीम ग्रोजा आणि आपल्या थ्रिप्ससाठी तुम्ही कुठलंही फळ बघा थ्रिप्स नाही लोहा किंग 1 नंबर प्रोडक्ट आहे लोहा किंग आणि निमकरंज दिलं आहे आपण आजपर्यंत टोटल रामा ॲग्रोटेकचे पूर्ण प्रोडक्ट वापरून तुम्ही बघू शकताय कुठं तुम्हाला थ्रिप्स दिसणार नाही पूर्ण असं शायनिंग बाज आणि टेम्परेचर आता सध्या 45 टेम्परेचर आहे 45 टेम्परेचरमध्ये सुद्धा झाड असं पूर्ण असं तेज पक्षाची गर्दी तुमच्या हातात जे रामा ॲग्रोटेकचं ओरिजिनल निमकरण आहे या निमकरणची फवारणी तुम्ही किती दिवसाला घेता बागेला एक 8-10 दिवसांनी घेतो म्हणजे 8 ते 10 दिवसाला रेग्युलर स्प्रे रेग्युलर बरं शेतकरी मित्रांनो बघू शकताय शेतकरी बांधव आपल्याला समोर सांगत आहेत की मी ह्या रामा ॲग्रोटेकच्या ओरिजिनल निमकरणची 8 ते 10 दिवसाला रेग्युलर फवारणी आहे आणि आपल्याला आज ह्या बागेमध्ये जिवंत उदाहरण असं पाहायला मिळेल की आज या बागेला सेटिंग झालेलं आहे एक 50-60 फळं सेटिंग आहेत तर शेतकरी मित्रांनो आज 10 दिवसाला बागेला निमकरणचा स्प्रे चालू आहे शेतकऱ्याला तर तेल्या डांबऱ्या कुजवा याच्यापासून तर बागेचं संरक्षण झालेलंच आहे तर तुम्हाला एक असं जिवंत उदाहरण आज बागेमध्ये मिळालं बघायला की 10 दिवसाला स्प्रे करून सुद्धा यातला आज नवीन दुनिया बघितलेल्या चिमणीच्या पक्ष्यांना सुद्धा ह्या निमकरणचा काही दुष्परिणाम झालेला नाही इथंच जर तुमची रासायनिक केमिकलची कुठली जर फवारणी घेत असता तर तुम्ही हे आज कधीच जिवंत राहू शकलं नसतं आज तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकताय या झाडावरती आत्ताच नवीन जन्म झालेले चिमणीची पिल्लं आहेत की निमकरणच्या स्प्रेमुळे त्यांना सुद्धा काही साईड इफेक्ट झालेला नाही सर हे रासायनिकचा स्प्रे घेतला असता तर हे चिमण्याची पिल्लं राहिली असते का काय राहते देव रस आज शेतकरी मित्रांनो आपण डोळ्याला बघू शकताय की शेतकऱ्याला तर वरदान आहेच निमकरण संपूर्ण महाराष्ट्रात डाळिंब बागायतदारांच्या मनावर राज्य केलेलं रामा ॲग्रोटेकचे एक प्रोडक्ट म्हणजे रामा ॲग्रोटेकचे ओरिजिनल निमकरण आज आपण बघू शकताय की या निमकरणच्या 10 दिवसाला स्प्रे असून सुद्धा त्या चिमण्याच्या पिल्लांना कोणताही साईड इफेक्ट झाला नाही इथं जर कुठली केमिकल रासायनिकची फवारणी असते तर ते आज राहू शकले नसते आणि वरून इतकं टेम्परेचर 40-42 वरून टेम्परेचर असताना खालून परत त्यांना स्प्रे म्हणजे आज बघू शकता की हे रामा ॲग्रोटेकचं निमकरण म्हणजे एक जादू आहे सगळ्यासाठी शेतकऱ्यासाठी सुद्धा निमकरण हे शेतकरी मित्रांसाठी तर एक जादूची कांडी ठरल्यासारखंच आहे हे असंच प्रत्येक घराघरात संपूर्ण महाराष्ट्रात पोचलेलं प्रॉडक्ट आहे म्हणूनच सांगतो की आम्ही निमकरण वापरा तर शेतकरी मित्रांनो मार्केटमधील सर्व रासायनिक केमिकल प्रॉडक्ट तुमच्या जमिनीतलं गांडूळ मारते जीवाणू मारते बॅक्टेरिया मारते पण आपले रामा ॲग्रोटेक जैविक उत्पादनं जर वापरले तुम्ही तर गांडुळाची संख्या वाढते बॅक्टेरियाला मारत नाही शेतकऱ्याचं कल्याण करते त्याच्यामुळे रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादनं म्हणजे तुमच्यासाठी वरदान आहेत म्हणूनच म्हणतो आम्ही शेती तुमची खात्री आमची शेती तुमची खात्री आमची साहेब आम्ही तुम्हाला एक असं विचारू शकतो की जर तुम्ही मागं जसा 1.5 लाख रुपये खर्च केला तसाच जर खर्च आज तुम्ही कंटिन्यू रासायनिकला चालू ठेवला असता तर ही तुम्ही धाडस करून आज अशी बाग बघू शकला असता का झाडं बी जरा बऱ्यापैकी गेली असते त्यातली महत्वाचं म्हणजे गेले झाडं जाणार आहेत मर रोगाने तुम्ही तर सांगताय पहिल्याच भरायचे जाणार आहेत कुठं तवा ही नाही मर रोगाने ह्यानं त्यानं झाडं गेली असती बरोबर वाया गेली असती बर आणि उत्पन्न मिळालं नसतं पायास आणि पुन्हा 50-50 हजार केलं असतं ते त्या डोकं काही रासायनिक नाही पूर्ण रासायनिकचं काही खरं नाही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल नाही मला ज्याचं एक करायला ना त्यानं 10 गुंठ्या लोकांना पण रामा ॲग्रोटेक वापरून बघावं चव घेऊन बघा 10 गुंठ्याला म्हणजे एवढं खात्रीने का सांगताय तुम्ही 10 गुंठ्याला तर वापरून 10 वळे येते ना हा 4 वळे लोक पूर्ण शेड्यूल वापरायचं इतका आज कॉन्फिडन्स तुम्हाला ह्या प्रोडक्टवर कारण मी वापरलंय म्हणून मला माहिती झालं आज तुम्ही स्वतःच्या बागेत आज बागेला रिझल्ट बघा काय जबरदस्त पण कुठल्याही झाडाला बघा तुम्ही फळ कसं आहे सगळं क्वालिटी वाज फळ आहे ती तुम्ही ज्यावेळेस रासायनिक वापरत होता त्यावेळेस बागेत यायचा आणि आत्ता पण बागेत येत आहे ह्याच्यात फरक काय जाणवतो तुम्हाला आता बागेत आल्या
आता रामायग्रेटिक वापरल्यापासून काय होतं, मूड आला जरा जास्त, पुढं आला मूड आला बागेत अजून फेर. म्हणजे तुम्हाला समाधानकारक रिस्पॉन्स झाडांकडून मिळायला लागला. प्रोडक्ट असतानाच जबरदस्त आहे प्रोडक्ट. म्हणजे इतरांना तुम्हाला बाग दाखवायला सुद्धा समाधान वाटतं माझी बाग आहे. कुणी बरं का केव्हा येऊन बागेत बघायचं, फ्रेश बघायचं. आणि अगोदर कसं म्हणजे बागेबद्दल सांगताना काय वाटायचं? काय ती बागच फेल चालली, मूडच गेलता ना सगळा वर 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 वर. डाळी काय व्हायला लागलंय आता मी बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणतो बागत बघायचं आला. का? आता समाधान वाटते म्हणजे बागेत. इथं आल्यानंतर काय काय शेतकरी तुम्ही वापरता काय, मी म्हणतो रामायग्रोटेक. तर शेतकरी मित्रांनो, आमच्या रामायग्रोटेकचं 10 वर्ष झालं हेच काम चालू आहे की खचलेल्या, दमलेल्या आणि हरलेल्या शेतकऱ्यांना वर काढणे, त्यांच्या शेतीतील उत्पादनात वाढ करणे, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बागाचा आपण पहिले व्हिडिओ घेतलेला आहे भाग 1. आपण याचा भाग 2 हार्वेस्टिंगला आपण शूटिंग घेणार आहे. त्यावेळेस ह्याचं किती रुपयानं रेट मिळाला आणि किती साईज झाली आणि किती पैसे होते, तर त्यावेळेस आपण बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये भाग नंबर 2. आज आपण ज्या बागेमध्ये आहे त्या शेतकरी बांधवांनी एक त्यांचं मनातील एक गोष्ट बोलून दाखवली की आज जे रिझल्ट मिळतात ते असेच कायमस्वरूपी राहावे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एक गॅरंटी देतो की गेले 10 वर्ष झालं की रिझल्ट एक पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत बदल झाले नाहीत आणि इथून पुढं या रिझल्टमध्ये आणखीन भर कशी पडेल याच्यावरतीच रामायग्रोटेकची संपूर्ण सिस्टीम काम करते. आणि साहेब, तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून एक गॅरंटी देतो की आज जे रिझल्ट आहेत या रिझल्टपेक्षा कमी होणार नाही, पण याच्यात आणखीन काय वाढवून देता येईल ते या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की ह्याच्यात प्लसच होत जाणार पण मायनस नाही. आणि शेतकरी बांधवांना तुम्हाला एक सांगतो की रामायग्रोटेक अशी कंपनी आहे की जिथं शेतकऱ्याचं हित पाहिलं जातं, शेतकऱ्याचा रिझल्टबद्दल, शेतकऱ्याच्या समस्यांबद्दल विचार केला जातो आणि त्याला सोल्युशन काढणारी महाराष्ट्रातील एकमेव कंपनी म्हणजे रामायग्रोटेक. कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन. आमचे रामायग्रोटेकचे प्रतिनिधी किती दिवसाला प्लॉटला असतात तुमच्या? माझ्यापेक्षा जास्त आहे, 4-5 दिवसाला, 7-8 दिवसात 2 गॅलपट होत्या. ही रामायग्रोटेकची खासियत आहे सर. तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद साहेब, आपण आम्हाला वेळ दिला, आपल्या प्लॉटबद्दल शेतकरी बांधवांना माहिती सांगितली, त्याच्याबद्दल रामायग्रोटेक कंपनीतर्फे आम्ही तुमचे मनोभावे आभार आहे.